हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत फिजिक्सचा आपला पहिला चॅप्टर जो की आहे रोटेशनल डायनॅमिक्स. यस, रोटेशनल डायनॅमिक्स बद्दल आपण आज स्टडी करणार आहोत आणि आपण शिकत आहोत पार्थ कोचिंग क्लासेस इथून. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. तर त्याच्यातला सर्वात पहिला पॉईंट जो की सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय? तर सर्क्युलर या शब्दाचा अर्थ असतो गोलाकार, किंवा आपण सर्क्युलर मोशनमध्ये म्हणू शकतो. आपल्याला सर्कलचे एक्झाम्पल माहितीच असतील की आपल्या सायकलचं टायर झालं किंवा बांगडीचा आकार झाला, किंवा आपण शाळेत शिकलो की सर्क्युलर म्हणजे काय किंवा सर्कम्फरन्स. ठीक आहे, याचं सुद्धा मिनिंग आपल्याला माहिती आहे. आणि मोशन म्हणजे काय, थोडक्यात एक मोमेंट. तर इन फिजिक्स सर्क्युलर मोशन इज अ मोमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल और रोटेशन अलॉंग अ सर्क्युलर पाथ. म्हणजे एखाद्या सर्कलच्या किंवा सर्कल नसला तरी सर्क्युलर शेपमध्ये म्हणजे सर्कम्फरन्स वर एखादी गोष्ट, एखादा ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असेल तर त्याला आपण असं म्हणूया की तो ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होतोय. इट कॅन बी युनिफॉर्म विथ कॉन्स्टंट अँग्युलर रेट ऑफ रोटेशन अँड कॉन्स्टंट स्पीड ऑर नॉन युनिफॉर्म विथ चेंजिंग रेट ऑफ रोटेशन. तर या ठिकाणी त्याचे दोन प्रकार सांगितलेत. इट कॅन बी युनिफॉर्म आणि पुढे ऑर नॉन युनिफॉर्म, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, असे सर्क्युलर मोशनचे दोन प्रकार आपले पुढे पडणार आहेत. द रोटेशन अराउंड अ फिक्स्ड ॲक्सिस. जसा सर्कलमध्ये सेंटर असतो, ठीक आहे, जर एखादी सर्क्युलर ऑब्जेक्ट जर तुम्ही फिरवणार असाल तर त्याच्या सेंटरवर आपल्याला, फॉर एक्झाम्पल जर आपण शाळेत एखादी नोटबुक फिरवतो किंवा पॅड फिरवतो तर आपल्याला काय करावं लागतं, साईडला कुठेही बोट ठेवून चालत नाही, आपल्याला त्या ऑब्जेक्टच्या सेंटरला, ठीक आहे, तर त्या सेंटर पॉईंटला आपण म्हणणार या ठिकाणी ॲक्सिस ऑफ द ऑब्जेक्ट. द रोटेशन अराउंड अ फिक्स ॲक्सिस ऑफ 3 डायमेन्शनल बॉडी इन्व्हॉल्व सर्क्युलर मोशन ऑफ इट्स पार्ट. तर काही एक्झाम्पल बघूयात आपण. ठीक आहे, सर्क्युलर मोशनचे कॉमन एक्झाम्पल येथील आपले एक बायसिकल आणि फॅन. ठीक आहे, बायसिकलचे जे दोघी चाक आहेत, जे सर्व स्पोक एका ठिकाणी गॅदर झालेले आहेत, त्याला आपण म्हणूया त्या सर्कलचा म्हणजे त्या व्हीलचा सेंटर पार्ट म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन, आणि त्याच्या अराउंड संपूर्ण व्हील आपलं फिरत असतं. जसं की फॅनमध्ये जो मिडल पोर्शन आहे त्याला आपण म्हणणार आहे ॲक्सिस ऑफ द रोटेशन, आणि जो आपला फॅन फिरतो त्याला आपण म्हणणार आहे सर्क्युलर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. आता फॅन फिरण्याचे पण प्रकार असतात. समजा आपण फॅन चालू केला, तो लगेचच एकदम फास्ट फिरायला लागत नाही, तो हळूहळू गती पकडतो. मग ती गती पकडतो हळूहळू, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपण फॅन चालू करा, जस्ट इमेजिन करा मी जी गोष्ट सांगतोय. समजा फॅन स्टार्ट केला तर तो रोटेट व्हायला सुरुवात होते, त्याचा स्पीड हळूहळू इन्क्रीज होणार आहे. तो इन्क्रीज कोणत्या लेवलपर्यंत होणार आहे, त्याची मोटर जेवढी फिक्स केलेली आहे. समजा आपण आपल्या भाषेत सांगायचं तर 5 वर फॅन लावला, म्हणजे 5च्या स्पीडने फॅन लावला, 4च्या स्पीडने फॅन लावला. समजा तुम्ही 2 वर फॅन लावला तर तो एका कॉन्स्टंट स्पीडने लगेच नाही फिरत आहे, पर्टिक्युलर काही सेकंदानंतर त्या स्पीडला पोहोचल्यानंतर तो त्या स्पीडने फिरत असतो. मग याला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जसं की समजा तुम्ही सायकल चालवतायत किंवा एखादी बाईक चालवतायत. आपण बाईकचे एक्झाम्पल घेऊ की रोडावर कुठेही ट्रॅफिक वगैरे काहीच नाही आहे, पूर्ण स्ट्रेट रोड आहे, कमीत कमी 2 किलोमीटरचा आपण पकडूया, 2 किलोमीटर स्ट्रेट रोड आहे, आणि तुम्ही तुमच्या बाईकचा स्पीड फिक्स केला आहे 50 किलोमीटर पर आवर. तर त्या 2 किलोमीटरसाठी एकही खड्डा वगैरे आला नाही, तुम्हाला ब्रेक दाबण्याची गरज पडली नाही, किंवा ॲक्सिलरेशन तुम्ही कमी किंवा जास्त केलं नाही, तर फॉर दॅट 2 किलोमीटर्स तुमचा जो मोशन असणार ते असणार युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अचानक मध्ये एखादा ऑब्जेक्ट आलं किंवा एखादा व्यक्ती मध्ये आल्यानंतर आपण अर्जंटली काय करतो की ब्रेक अप्लाय करतो, तर तेव्हा त्या स्पीडमध्ये काय होणार आहे, डिफरन्स येणार आहे. ज्या स्पीडने तुम्ही जातायत अचानक ब्रेक दाबल्यामुळे स्पीड तुमचा कमी होणार आहे. ठीक आहे, तर ती झाली नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, की व्हील तर फिरणार आहेत पण अगोदर ज्या स्पीडने फिरत होते त्या स्पीड तो कमी झालेला आहे. तर याला म्हणतात नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर डेफिनेशन बघू. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कॅन डिस्क्राइब्ड ॲज द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इन अ सर्कल ॲट अ कॉन्स्टंट स्पीड. ओके, कॉन्स्टंट स्पीड हा शब्द महत्वाचा आहे. जसं की आपण फॅनचं एक्झाम्पल बघितलं की समजा 5 वर तुम्ही फॅन लावला आणि पुढचे 4 तास कोणीच त्या फॅनला, त्या बटनाला, रेग्युलेटरला हात पण लावला नाही, कमी जास्त काहीच केलं नाही, तर त्या 5च्या 5 तासासाठी फॅनची
मोशन जे असणार आहे ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असणार आहे. पण समजा तुम्ही थोड्या वेळाने फॅन कमी केला, म्हणजे काय, त्याचा स्पीड कमी केला, काही वेळाने पुन्हा वाढवतायत, तर पूर्णच्या पूर्ण 5 तासासाठी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन राहणार नाही. म्हणजे काय, मोशन सर्क्युलर आहे मान्य, पण त्याच्या स्पीडमध्ये जर कमी जास्तपणा येत असेल तर ती झाली नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि जर नॉनस्टॉप त्याच स्पीडने त्याच वेगाने जर तुमचा ऑब्जेक्ट रोटेट होत असेल तर तो झाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. As an object moves in a circle, it is constantly changing its direction. Okay? बघा, ॲज अन ऑब्जेक्ट मूव्ह इन अ सर्कल, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो, इट इज कॉन्स्टंटली चेंजिंग इट्स डिरेक्शन. तर हे एक्झाम्पल आहे आपल्या नॉन युनिफॉर्मचं. ॲट ऑल इन्स्टंट द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग टेंजेन्शियल टू द सर्कल. ठीक आहे, याच्यासाठी तुम्हाला एक डायग्राम सर्कल काढून बघायचं आहे आणि सर्कलच्या कोणत्याही पॉईंटवर, ठीक आहे, रफ काढला तरी चालेल, सर्कलच्या कोणत्याही पॉईंटवरून त्या रेडियसला, सर्कलच्या रेडियसला टेंजंट काढा. अशा किती प्रकारच्या टेंजंट काढू शकतात? फॉर एक्झाम्पल, सर्कलचं नॉलेज असणं थोडं इम्पॉर्टंट आहे. सर्कलमध्ये किती पॉईंट्स असतात? ठीक आहे, सर्कल हा किती पॉईंट्सचा मिळून बनलेला आहे, तर याचा आन्सर आहे इन्फायनाईट. तर प्रत्येक पॉईंटपासून एक टेंजंट निर्माण होते, म्हणजे सर्कलला असतात इन्फायनाईट टेंजंट्स. म्हणून ते लास्टचं सेंटेन्स म्हटलेलं आहे, ॲट ऑल इन्स्टन्स द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग टेंजेन्शियल टू द सर्कल. येस, जर समजा सर्कलच्या सेंटरला जर एक्झाम्पल बघूया, ठीक आहे, डायग्राम दाखवतो त्याच्यावरून तुम्हाला लवकर समजेल. पहिले एक्झाम्पल आपलं सेंट्रीपेटल फोर्स, आणि पुढे आपण सेंट्रीफ्युगल फोर्स पण बघणार आहोत. तर सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय? अ फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन अ बॉडी मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ अँड is directed toward the center around which the body is moving. Yes, a force that acts on a body, जो फोर्स बॉडीवर ऍक्ट होतो, बट कसा, जेव्हा ती बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करत असेल, मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ अँड इज डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर अराउंड विच द बॉडी इज मुव्हिंग. म्हणजे काय, ऍक्सिस जो आपण बघितला आहे, सर्क्युलर पाथचा जो ऍक्सिस असणार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, एक्झाम्पल आपण बघू, एक लेडीज एक सर्क्युलर पाथमध्ये एक ऑब्जेक्ट रोटेट करते, तर सेंट्रिपेटल फोर्स हा टुवर्ड द सेंटर असणार आहे. आता सेंटरला म्हणजे ऍक्सिस कोण आपल्या या ठिकाणी, तर लेडीज, तर त्या ऑब्जेक्टचा फोर्स टुवर्ड द लेडीज अप्लाइड होतोय. तर या ठिकाणी एक्झाम्पल झालं हे सेंट्रिपेटल फोर्सचं. तर सेंट्रिपेटल फोर्स जेव्हा आपण समजा आपण बसमध्ये वगैरे बसलेलो असतो किंवा बाईकवर असतो, हा बँकिंग ऑफ रोडशी रिलेटेड हा टॉपिक आहे. तर समजा आपण बसमध्ये बसलो आणि आपली बस सर्क्युलर पाथ जेव्हा टर्न मारते, तेव्हा काही वेळेस आपल्याला असं जाणवतं की आपण बसच्या बाहेर फेकले जातोय. म्हणजे काय, जेव्हा आपली बस टर्न मारणार आहे ती एक सर्क्युलर पाथ फॉर्म करते किंवा एका सर्क्युलर पाथमध्ये ती रोटेट करते, त्या टायमाला आपण असतो ॲट द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. आपण सर्कलच्या सर्कम्फरन्सवर असतो असं इमेजिन करा, आणि एखादा सेंटर इमेजिन करा जो की त्या रोडाच्या पलीकडे असेल. तो सेंटर आपल्याला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय. तर हे एक्झाम्पल, याला अशा गोष्टी म्हणतात सेंट्रिपेटल फोर्स. आणि याच्या अपोजिट आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स, अ फोर्स अरायझिंग फ्रॉम अ बॉडी inertia which appears to act on a body moving in a circular path and is directed away from the center. ठीक आहे, ठीक आहे, आपण इकडे बघितलं होतं बघा लास्ट एक्झाम्पल. सेंट्रिपेटल मध्ये काय की डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, आणि इकडे काय डिरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर. तर त्याच वेळेला आपल्या अपोजिट साईडला बसमध्ये जो मनुष्य बसलेला असतो त्याला असं वाटतं की आपण बसच्या बाहेर फेकले जातोय. म्हणजे समजा बस इमेजिन करा, जर माझ्या शेजारी तुम्ही बसला असाल तर काही वेळेस असं होईल की मला असं वाटेल की मी राईट साईडला खेचला जातोय, तेव्हा शेजार समोरच्याला असं वाटेल की तो लेफ्ट साईडला खेचला जातोय. तर ही जी तफावत आहे तर त्यालाच म्हणतात सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. ठीक आहे, बघा इथे एक बॉय जो एखादा ऑब्जेक्ट, बॉल हा सर्क्युलर मोशनमध्ये सर्क्युलर पाथमध्ये रोटेट करतोय. बघा सेंट्रिफ्युगल ग्रीन कलरमध्ये सेंट्रिपेटल फोर्स दाखवलाय जो टुवर्ड्स द बॉय म्हणजे टुवर्ड्स द सेंटर आहे, आणि सेंट्रिफ्युगल फोर्स जो की अवे फ्रॉम द सेंटर आहे. तर एकाच ऑब्जेक्टवर ॲट अ टाइम सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स असे अप्लाइड होत असतात. एक्झाममध्ये तुम्ही सेकंड डायग्राम काढली तरी तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. ठीक आहे, या सुरुवातीच्या डायग्राम काढायची काही गरज नाही. सेंट्रिपेटल फोर्स
टुवर्ड द सेंटर आणि सेंट्रिफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर, एवढंच लक्षात ठेवायचं. डिस्टिंग्विश बिटवीनला सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. तर पुढचा टॉपिक आहे आपला व्हॉट इज टॉर्क इन फिजिक्स. टॉर्क, ठीक आहे. कोणी सांगू शकतं टॉर्क बद्दल? टॉर्क म्हणजे काय? ठीक आहे. टॉर्क इज अ ट्विस्टिंग फोर्स दॅट टेंड्स टू कॉज रोटेशन. ओके, ठीक आहे. रोटेशन कळालं, टेंड्स कळालं, फोर्स पण कळालं. ट्विस्टिंगचा अर्थ काय? ट्विस्टिंग, ठीक आहे. आपल्या घरात काय वापरलं जातं हे रेग्युलर? जेव्हा आपल्या घरातली लेडीज हे धुणं धुतल्यानंतर धुळं लवकर वाळण्यासाठी काय करतात, तर त्या कपड्यांना पिळलं जातं. पिळलं जातं म्हणजे केव्हा एखादी गोष्ट पिळली जाणार आहे, ठीक आहे. ओले कपडे असतात तर दोन्ही हातांनी काय करतात, एक हात अँटी क्लॉकवाईज फोर्स अप्लाइड करतो आणि एक हात क्लॉकवाईज फोर्स अप्लाइड करतो. तर त्यालाच बोलतात ट्विस्टिंग फोर्स. जेव्हा एकाच ऑब्जेक्टवर त्याच्या टर्मिनल पासून म्हणजे एंड पॉईंट पासून क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फोर्स अप्लाइड होत असेल तर त्याला बोलतात टॉर्क. किंवा समजा एका साईडने एखाद्याने फक्त तो कापड धरून ठेवला असेल, तो रोटेट करत नाही त्याला, पण त्याच्या अपोजिट साईडचा जो पर्सन असेल तो त्या कपड्याला पिळत असेल, ठीक आहे. दोघी साईडने पिळलंच गेलं पाहिजे असं कंपल्सरी नाही. जर तुम्ही स्टेडी स्टेटमध्ये आहात म्हणजे काय, तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टला ट्विस्ट करत नाहीये तरी सुद्धा ट्विस्टिंग फोर्स अप्लाइड होतो. मी एक एक्झाम्पल दाखवतो, डायग्राम दाखवत होता, त्याच्यावरनं कळेल. द पॉइंट वेअर द ऑब्जेक्ट रोटेट्स इज नोन ॲज द ॲक्सिस ऑफ रोटेशन, ठीक आहे. मॅथमॅटिकली टॉर्कला T इज इक्वल टू F, ठीक आहे, असं डिनोट केलं जातं. बघा, हे स्क्रूड्रायव्हरचं एक्झाम्पल घेऊ शकतो किंवा पाना आहे. एखादा नट आपल्याला ओपन करायचा असेल, नट स्वतः रोटेट होत नाही तर तो त्याच्या स्टेटला एकदम स्टेडी असतो. आपण पाना वगैरे किंवा स्क्रूड्रायव्हर घालून काय करतो, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फोर्स त्याच्यावर अप्लाइड करतो, तेव्हा ट्विस्टिंग फोर्स असा अप्लाइड होत असतो. आपण बॉटलचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो. जेव्हा आपल्याला बॉटलचं झाकण आपल्याला ओपन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं की बॉटल पॅक पकडून वरतून आपल्याला झाकण ओपन करावं लागतं. किंवा काही जण बॉटल आणि झाकण असं ॲट ए टाइम सुद्धा ट्विस्ट करतात, तेव्हा झाकण लवकर उघडतं, ठीक आहे. तर याला म्हणतात व्हॉट इज अ टॉर्क इन फिजिक्स. तर टॉर्क म्हणजे काय, ट्विस्टिंग फोर्स, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डायग्राममध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची डायग्राम दाखवू शकतात. बघा, आता इथे लेंथ दिलेली आहे, ह्या लेंथचा संबंध इथे कसा आला, तर जस्ट इमॅजिन करा लेंथचं इम्पॉर्टन्स काय. मला सांगा, समजा एखादा छोटासा तुम्हाला नट ओपन करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही एकदम मोठासा स्क्रूड्रायव्हर किंवा मोठासा पाना आणला तर ते ओपन करायला हार्ड जाईल का इझी जाईल? तर बरोबर, हार्डच जाणार आहे. तर पर्टिक्युलर ऑब्जेक्ट ट्विस्ट करण्यासाठी, ठीक आहे, तर लेंथ हे खूप जास्त मॅटर करते. जसं की तुम्हाला जर टू व्हीलरचा एखादा नट ओपन करायचा तर त्याला टू व्हीलरच्याच गाडीचा पाना लागेल. जर तुम्हाला एखादा मोठा ट्रक आहे आणि त्याचा एखादा नट वगैरे ओपन करायचा असेल तर छोटा पाना त्या ठिकाणी चालणार नाही. म्हणजे टॉर्कचा फॉर्म्युला या ठिकाणी तयार होतो, फोर्स इंटू लेंथ. आणि हा आपला शेवटचा टॉपिक आहे, व्हॉट इज इनर्शिया इन सिम्पल वर्ड. आता इनर्शिया म्हणजे काय तर बघू. इनर्शिया इज द रेजिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट टू एनी चेंज इन इट्स मोशन. रेजिस्टन्स म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला केलेला विरोध. तर इनर्शिया इज द रेजिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट टू एनी चेंज इन इट्स मोशन. मोशन म्हणजे कोणतं एक्झाम्पल घेऊ शकतो की जोपर्यंत फॅन चालू, समजा फॅन चालू कंटिन्यू त्याच्या रोटेशनमध्ये, मोशनमध्ये, केव्हा तो फॅन थांबणार आहे, ठीक आहे. समजा कोणी बटन बंद केले, इलेक्ट्रिसिटी गेली किंवा एखादा एक्सटर्नल ऑब्जेक्ट आपण फॅनमध्ये टाकला, जोपर्यंत इंटरफरन्स होत नाही तोपर्यंत ती गोष्ट त्याची त्या मोशनमध्ये, त्या पर्टिक्युलर पाथवर रोटेशनमध्ये असतेच, इन्क्लुडिंग अ चेंज इन इट्स डिरेक्शन. ओके, आता अन ऑब्जेक्ट विल स्टे स्टील ऑर कीप मुव्हिंग ॲट द सेम स्पीड ॲट अ स्ट्रेट लाईन अनलेस इट इज ॲक्टेड अपॉन बाय अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. अँड एक्सटर्नल फोर्सवरून एक गोष्ट सांगतो, समजा बॉलरने बॉल टाकला, जर बॅट्समॅनकडनं तो बॉल हुकला तर बॉल कुठे जातो, स्ट्रेट ज्या डिरेक्शनमध्ये तो बॉल फेकतोय त्याच डिरेक्शनमध्ये समोर जातो. कुठपर्यंत जातो, जोपर्यंत तो बाउंड्रीवर जाऊन कुठेतरी आदळत नाही तोपर्यंत तो बॉल त्याच दिशेने जाणार आहे. समजा पूर्ण ओपन ग्राउंड आहे, एखाद्या लहान मुलाने जरी एखादा बॉल फेकला तर जोपर्यंत तो एखाद्या दगडाला लागत नाही किंवा एखाद्या भिंतीला आदळत नाही तोपर्यंत बॉल त्याची डिरेक्शन चेंज करणार नाही आहे. आता आपण जस्ट 2 मिनिटासाठी असं इमेजिंग करू की या अर्थवरनं ग्रॅव्हिटेशनल फोर्स चालला गेला, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सुद्धा एक एक्सटर्नल फोर्स आहे.
ठीक आहे, जो की एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स आपण त्याला असं म्हणू शकतो. समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही आहे आणि तुम्ही जर एखादा ऑब्जेक्ट, दगड असेल, बॉल असेल, जर हवेमध्ये फेकला, ठीक आहे, इन जनरल काय होणार आहे, समजा आता जर आपण फेकला तो पर्टिक्युलर डिस्टन्सवर गेल्यावर एक पॅराबोलिक शेप घेऊन पुन्हा एकदा खाली येणार आहे. पॅराबोलिक शेप म्हणजे काय, तुम्ही किती जरी सरळ बॉलवरती फेकला तो थोडा गोलाकार आकारात वरतून टर्न मारू, म्हणजे त्याला पॅराबोलिक शेप म्हणतात, त्याच्यामध्ये खाली येतो. तर समजा गुरुत्वाकर्षण नसेल तर काय होईल, जोपर्यंत एखाद्या दुसऱ्या ऑब्जेक्टवर आपण फेकलेली ऑब्जेक्ट आदळत नाही किंवा ठीक आहे, तोपर्यंत ती त्याची डिरेक्शन चेंज करणार नाही. जसं की बॉल आल्यानंतर बॅट लागते आणि बॅट्समन ज्या दिशेला पाहिजे त्या दिशेला तो बॉल वळवू शकतो, त्या प्रकारे. तर एक्झाम्पल बघू. समजा पहिल्या ग्लासामध्ये, ठीक आहे, इथं पाण्याचा प्रश्न होता पण ठीक आहे असो, पाणी, ठीक आहे. आपलं मेन लक्ष पाहिजे कॉईन आणि त्या पेपरवर. कॉईन बघा, कॉईनवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय की कॉईनला खाली यायचं आहे, किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कॉईनला खाली खेचतोय. पण रेजिस्टन्स कोण आहे या ठिकाणी, रेजिस्टन्स आहे तो पेपर, जोपर्यंत दुसरं कोणीतरी येऊन तो पेपर काढत नाही, ठीक आहे. आता कॉईन मूव्ह अवे, कोणी काढलं, एक हँड आहे, त्या हँडने काय केलंय, त्या पेजला साईडला गेल्यानंतर तो कॉईन कुठे आलाय, कॉईन खाली आलाय. तर कॉईनला खाली कोणी आणलं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो की अगोदर पासून जेव्हा ठेवला तेव्हापासूनच त्या कॉईनवर ऍक्ट होत होता, पण ह्या फोर्सला अपोज कोण करत होतो, तर तो पेपर. या ठिकाणी काय, इनर्शिया इज द रेजिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट टू एनी चेंज इन इट्स मोशन. आणि एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स कोण झाला, जो आपण अप्लाइड केलेला आहे तो झालाय, आणि त्याच्यानंतर जो कॉईन खाली पडला. तर अशा प्रकारचा असतो हा इनर्शिया इन सिम्पल वर्ड. आता पुढच्या व्हिडिओमध्ये पण आपण असे छोटे छोटे टॉपिक एक्झाम्पल वाईज बघणार आहोत, ठीक आहे. थँक्यू स्टुडंट्स. जेवढ्या काय डेफिनेशन आता आपण बघितले तेवढ्या तुम्ही तुमच्या रफ नोटबुकमध्ये लिहू वगैरे पण शकता. थँक्यू.